तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा कधी येणार आहे आणि त्याबद्दलची संपूर्ण नवीन अपडेट आले, तर ते अपडेट आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आता या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये 2 दिवसामध्ये आता संपूर्ण जे महिला आहेत त्यांनी फॉर्म भरले, तर त्यांच्या अकाउंटमध्ये आता हे पैसे जाणार आहे. तर आत्ताची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. तर ही अपडेट आपण संपूर्ण सविस्तरपणे बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पण नवीन अपडेट येतील तर तुम्हाला ते लवकरात लवकर मिळत जातील. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सध्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही तुफान चर्चा ही चालू झालेली. तर लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेलेले आहेत. तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2 हप्त्यांचे पैसे हे वाटप झाले. तर तुम्हालासुद्धा या 2 हप्त्यांचे पैसे जर आले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये 3000 रुपये अशा पद्धतीने टाईप करून हे नक्की कळवा. जर तुम्हाला अजून 1 रुपयासुद्धा आला नसेल तर तुम्ही 0 टाईप करून तुम्ही कमेंट करू शकतात. तर आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याची ही वाट बघत आहे. तर आता सर्व ज्या महिला आहेत तर आता ते तिसऱ्या हप्त्यासाठी आता वाट बघत आहेत. तर हा तिसरा हप्ता कधी येणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर मित्रांनो, ज्या महिलांनी सप्टेंबरपूर्वीच अर्ज हा केलेला आहे आणि आता त्यांचे आधार कार्ड लिंक झालेले आहे, तर अशा महिलांना आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकूण 3 महिन्यांचे पैसे हे मिळणार आहेत. म्हणजे आता त्यांना 3 महिन्यांचे 4500 रुपये आता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये हे लवकरच जमा होणार आहे, अशी ही माहिती येत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो फक्त आता ह्याच महिलांना मिळणार आहे. त्यांचे बँक अकाउंटला जर आधार कार्ड हे लिंक असेल तर फक्त त्याच महिलांना आता हे तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. तर ज्यांच्या बँक खात्यात DBT अनेबल आहे आणि ज्यांच्या अकाउंटला आधार कार्ड हे लिंक आहे तर त्यांना आता हे तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार आहे. जर तुमच्यासुद्धा आधार कार्डवर जर बँकेत जर लिंक नसेल तर तुम्हीसुद्धा ते लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हालासुद्धा हे तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे मिळतील. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम बऱ्याच महिलांना मिळालेली नाही. तर त्यामुळे आता दोन्ही हप्त्यांचे पैसे तिसऱ्या हप्त्यात एकत्रितरित्या मिळू शकतात. म्हणजे तुम्हाला आता 4500 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. जर तुम्हाला पहिल्या 2 हप्त्यांचे पैसे जर आलेले नसतील तर तुम्हाला आता या ठिकाणी 4500 रुपये मिळणार आहेत. तर मित्रांनो, आता हा जो तिसरा हप्ता आहे तो सुद्धा आता तुम्हाला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये हे 3 हप्त्याचे पैसे आता हे जमा होणार आहेत, अशी ही माहिती येत आहे. तर ज्या दिवशी हे पैसे खात्यात पाठवले जातील तेव्हा ते संध्याकाळी 4 वाजेच्या आत तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. ज्या पण दिवशी हे पैसे वाटप होतील तेव्हा तुमचे हे दिवसभरात म्हणजे 4 वाजेच्या पहिलेच तुमच्या या अकाउंटमध्ये हे पैसे मिळणार आहेत. तर मित्रांनो, जो तिसऱ्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होते ते आता 2 ते 3 दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे मिळणार आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही महत्त्वपूर्ण माहिती होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद.